तुमचा परिचय करून देतो. जय भीम सर्वांना. जय भीम. अतिशय आनंद वाटतोय की आज नालंदा संघाच्या वतीनं हाऊसिंग सोसायटी रहाटणी च्या माध्यमातून आनंद बुद्ध विहार या अतिशय सुंदर विहारामध्ये आपण बसलेलो आहोत आणि आज बौद्ध विकास महासंघाच्या वतीनं आदर्श माझं विहार या संकल्पनेअंतर्गत विहारांच्या भेटीगाठीसाठी आणि विहारामध्ये चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आपण या संघाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. मला आनंद होत आहे. जय भीम. माझं नाव अंजना सकाराम कांबळे. आज मी भारतीय बौद्ध महासभेचं 1999 पासून मी काम करत आहे. त्यावेळेस माझं शिबिर झालेलं आहे 1999 मध्ये. त्याच्यानंतर मी पिंपरी या ठिकाणी राहायला होते. पिंपरी त्याच वर्षी पिंपरी हे सोडायच्या नंतर या नालंदा कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये जी आपण जागा घेतलेली होती 90 मध्ये. मग इथं 2000 मध्ये घर बांधलं आणि पूर्णपणे तयार झालं. मग तेव्हा मी इथं राहायला आल्याच्या नंतर जी आपल्याला जी आवड निर्माण झाली की ज्यावेळेस आपल्याला तिथं जी महिला होत्या पिंपरीच्या 25 महिला होत्या शिबिरमध्ये बसलेल्या, तर मग फक्त वंदनेची आवड निर्माण झाली. तरी शरण पंचशील बौद्ध पूजा हेच फक्त हे कंटिन्यू आपल्या मनामध्ये ते रुजत राहिलं की ही विसर न पडता आपल्याला ती वंदना सतत आली पाहिजे असं म्हणजे मनामध्ये संकल्प केला मी. आणि मी इथं आल्याच्या नंतर प्रत्येक गुरुवारी भोटले सर सर्वदेव गुरुजी ते गुरुवारी काम सुटले की माझ्या इथं वंदनेला मी प्रत्येक गुरुवारी वंदना आपल्या घरामध्ये 1 वर्ष ठेवली. 1 वर्षात वंदना ज्या वेळेस आजूबाजूला प्रत्येकाच्या घरी जायचे, ज्या वेळेस 4-5 घर होते इथं, जास्त नव्हते इथं राहत नव्हते. मग त्यावेळेस मी प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर फोटो बघितला. जय भीम सर, जय भीम ताई, माझी इथं वंदना आहे 7 वाजता मी वंदनेला या घरामध्ये घरी आपल्या, असं प्रत्येकाला म्हणजे एक सतत मी वर्षभर करीत गेले. आजूबाजूच्या आपल्या महिलाला बोलवायचे. तिथं गेल्याच्या नंतर सांगितल्या वंदना येत राहिले, पण आपल्या पूर्णपणे हॉल भरून जायचा. वंदना पूर्णपणे मग अशी गोडी पूर्णपणे वंदनेची वाढत गेली. माणसं पानाला पानं जोडते तसे झाडाला येते, तसे माणसाला माणसं जोडत गेले. प्रत्येकाला माहित पडली. कदम गुरुजी असेल, महादेव कांबळे असेल, महेंद्र गायकवाड असेल, जे सभासद आपल्या ज्या संघामध्ये सामील झाले, प्रत्येकाच्या घरी मग फिरती वंदना ही राहत कुठं पिंपरी गावापर्यंत हा वंदनेचा ग्रुप वाढत गेला. म्हणजे जसे जसे माहीत पडत प्रत्येक म्हणले आमच्या पण घरी या वंदना घ्या, चालन म्हणलं. प्रत्येकाच्या घरी वंदना अशी होत गेल्याच्या नंतर या ठिकाणी मग म्हणले आता प्रत्येकाचं वंदना कशी घेणार, फिरती वंदना कुठपर्यंत चालणार. म्हणजे या ठिकाणी 2000 म्हणजे ही माझ्या चुलत जागा आहे. ही जागा मी इथं दाखवून दिली. इथं आपल्या इथं कुटुंब जास्त, सभासद जास्त. मग ही विहाराची जागा सदाशिव कांबळेची जागा आम्ही विकत घेतली प्रत्येकाने. मग घेतल्याच्या नंतर मग त्याचा सत्कार केला, ही जागा दाखवली आणि ही जागा पूर्णपणे आपण घेतली. आणि तिथून नंतर विहाराचं काम हे सगळे माणसं पूर्णपणे जोडून एकाला एक जोडत गेले. आणि ह्या आज मला जय भीम. मी महादेव कांबळे विहाराचा अध्यक्ष. आमच्या इथे चालणारे उपक्रम आठवड्याला साप्ताहिक वंदना होते. त्यानंतर आमच्या इथे श्रामणेर शिबिर झाले, मुलांची शिबिरं झालेली आहेत, महिलांची शिबिरं झालेली आहेत. त्याच पद्धतीने जे ज्ञानी मंडळी आहेत, उदाहरणार्थ असे की बाबा जे प्राध्यापक आहेत किंवा जे एखाद्या विषयातले मास्टर आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी की त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना होईल. आमच्या इथं श्रामणेर शिबिर करताना देखील इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिबिर झालेलं आहे की विचार. महिलांचे देखील शिबिर खूप चांगल्या पद्धतीत होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे की या उपक्रमासाठी माझ्या संघातला प्रत्येक सभासद या ठिकाणी येऊन मदत करत असतो. कुठलेही आता खाली लायब्ररीचा आम्ही उपक्रम राबवलेला आहे, त्या लायब्ररीच्या उपक्रमामध्ये देखील सर्वांनी सहभाग दिलेला आहे. सर्वांनी पुस्तकं दान केलेली आहेत आणि त्या माध्यमातून निघेल. त्याच पद्धतीने एक उपक्रम असा राबवायचा आहे आम्हाला की आमच्या विहारातून एक तरी IAS बाहेर पाठवा. एक तरी IAS या विहारातून आमच्या निघाला पाहिजे, तयार झाला पाहिजे. म्हणून कदम साहेबांचा, माझा आणि सर्वांचा असा एक आम्ही पण केलेला आहे
की त्याच्यामधून आहे ना आमचा एक तरी IAS विद्यार्थी या ठिकाणी झाला पाहिजे, म्हणून आम्ही खाली एक अभ्यासिका तयार केलेली आहे सर. आणि त्या अभ्यासिकेमध्ये लवकरात लवकरच या ठिकाणी UPSC MPSC चे क्लास चालू होतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. दुसरी गोष्ट अशी, जे जे नवीन येत आहे ते नवीन आम्ही अंगीकार करण्याचा प्रयत्न करतो. आणि विहाराचा उपक्रम तुम्हाला सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारचा DJ किंवा कुठल्याही प्रकारचं वाद्य आम्ही वापरत नाही. आम्हाला वाचून जयंती साजरी करायची, त्या माध्यमातून आम्ही मुलांना, यावर्षी आम्ही मुलांची काय केलेलं आहे तर भाषण स्पर्धा घेतलेली आहे, सुत्त पठणाची स्पर्धा घेतलेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही काय केलेले, मुलांच्या मध्ये बाबासाहेबांचे विचार आणि भगवान बुद्धांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला आम्हाला भरघोस असं यश मिळालेलं आहे. तर हा आमचा छोटासा प्रयत्न चाललाय सर. जे आम्हाला आमचे जे मार्गदर्शक होते आहेत, उदाहरणार्थ असे की शरद जाधव साहेब, दुधेकर साहेब, वसंत साळवी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या विहाराला खूप मदत झालेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ते जे नवीन नवीन उपक्रम सुचवतील ते उपक्रम आम्ही राबवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. काय मग आमचे सिनियर आहेत ते, आणि ते सिनियरच्या माध्यमातून आमचं जरी काय चुकलं तरी आम्ही त्यांना विचारत असतो की सर कशा पद्धतीने जायचं, काय करतं. आणि खूप सुंदर असा गायडन्स त्यांचा मिळतो आणि आमचा उपक्रम आम्ही चालू ठेवतो. जय जय. आत्ताच कदम सरांनी आपल्याला सांगितलं की ते वाचून या ठिकाणी जयंती साजरी करतात, की न नाचता विद्यार्थ्यांना घडवणं हा त्यांचा प्रांजळ उद्देश आहे. आणि बौद्ध विकास महासंघाने देखील आदर्श जयंती कशी असावी, तर मला जाणून घ्यायला आवडेल. या ठिकाणी इंगळे सर आहेत. सर, आपण सांगा की आदर्श जयंती कशी असली पाहिजे आणि तुम्हाला कशी वाटते ती साजरी झाली पाहिजे. प्रथम जय भीम करतो. जयंती कशी करावी हा एक आपल्या समाजापुढे मोठा प्रश्न आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा आता ते प्रत्येक जण आपल्या सोयीने करायला लागला. काही लोकांना भपका पाहिजे, वाजंत्री, DJ हे सगळं साहित्य, पण काही लोकांना फक्त शांत. पण जयंती बाबासाहेबांना कशी जयंती पाहिजे हे कोणीच विचारत नाही. बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे, कशा प्रकारे जयंती साजरी व्हावी. बाबासाहेबांनी अपेक्षा ठेवली का की तुम्ही रस्त्याने मोठे मोठे अगदी आवाजाचे DJ वाजवा, नाचा आणि दुसऱ्या दिवशी लोळत बसा? नाही. तर बाबासाहेबांना अशी जयंती पाहिजे. मुळात बाबासाहेबांना जयंती नकोच आहे. बाबासाहेब म्हणतात मला पूजू नका, मी जे काही तुमच्यासाठी पेरून ठेवलं त्याला तुम्ही अजून खतपाणी घाला आणि ते मोठं पीक तुम्ही तयार करा विचाराचं. तरी पण जयंती अशी करावी असं माझं वैयक्तिक मत आहे की कुठले चर्चासत्र आहेत, समाजातले जे विद्वान लोक आहेत, आजी माजी, कोणी IAS अधिकारी आहेत, मोठ्या मोठ्या पदावरचे लोक आहेत, म्हणजे त्यासाठी फार खूप शिकला म्हणजे विद्वान आहे अशातला भाग नाही. समाजात खूप लोक आहेत जे अंगठा बांधर असतात पण त्यांच्याकडे विचाराची शिदोरी फार मोठी असते. तर अशा लोकांना बोलावणं, त्यांच्याकडनं चर्चासत्र करणं, लहान मुलांना मार्गदर्शन करणं आपल्या समाजाला लागलेली एक मोठी कीड आहे. ती म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाधीनता कशी कमी करता येईल. दुसरं उर्मटपणा. नाही, आईवडिलांना थोडेसे मोठे झाले की आईवडिलांना काही कळत नाही, तर त्या मुलांना आईवडिलांचं महत्व, थोरांचं महत्व, त्यांनी केलेले कष्ट ह्या सगळ्यांना एकत्र म्हणजे विचार देणं हा जयंतीचा भाग पाहिजे. आणि आपल्या जीवनाचा काय गोल आहे, आपण जीवनात काय करायला पाहिजे याचं त्यांना वेळीच मार्गदर्शन मिळालं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही एक बंधुत्व सहकारी पतसंस्था अशा नावाचा एक सोशल फंड निर्माण करण्याची संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे. आनंदाची गोष्ट आहे की आज तिला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. अरे वा. आणि 25 वर्षाच्या या कालखंडामध्ये ही पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही 100 रुपयाचा शेअर्स प्रत्येक सभासदाकडून जमा केला होता. आणि फक्त त्याचे 21च सभासद आहेत सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये या परिसरातील. आणि आजच्या परिस्थितीला आनंद होत आहे की आमच्याकडे जवळजवळ 35 लाखापर्यंत त्याच्या फंड्स आम्ही निर्माण करू शकलो. आणि कुठल्याही परिवारावरती अशी आपत्कालीन परिस्थिती किंवा शैक्षणिक अडचण निर्माण झाली तर आम्ही त्यांना 1 लाख रुपयापर्यंत नाममात्र व्याजदराने त्यांना ती मदत देतो. अशा पद्धतीने हा एक अभिनव उपक्रम आम्ही गेली 25 वर्ष अविरतपणे चालू ठेवलेला आहे. की माझ्या संघात फक्त 21 सभासद आहेत, पण त्या 21 सभासदाचे कमीत कमी 2 मजली घर आहे. काय
कमीत कमी 2 मजली घर आहे. खूप आनंद वाटतो. आणि जर याच्यात पाहिलं संघामध्ये तर कमीत कमी 12 ते 13 इंजिनियर आहेत. काही डिग्री होल्डर आहेत ना, काही डिग्री होल्डर आहेत, काही डिप्लोमा होल्डर आहेत, हा काय IT मध्ये लोक आहेत, काय मुलं आमची परदेशात देखील गेलेली आहेत सर. हा काय मॅनेजर आहेत. मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की आमच्या मुलांनी देखील आमच्या या कष्टाला खूप चांगल्या पद्धतीत असं उचलून धरलेलं आहे. धन्यवाद. बौद्ध विकास महासंघानं हा जो उपक्रम राबवलेला आहे, शहरातील सर्व विहार जे आहेत ते त्यामध्ये एक सूत्रीकरण आलं पाहिजे. सगळ्या विहारामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्याच माध्यमातून आदर्श माझा विहार या संकल्पनेअंतर्गत या विहाराची आपण भेट घेतोय. सर या ठिकाणी लोखंडे सर आहेत, मला त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. सर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला? जय भीम. आता जो आपला उपक्रम चालू आहे, हा उपक्रम आमच्यासाठी तर खूप चांगला आहे. आम्ही काय करतो हे सगळ्या लोकांना कळेल, आमच्या विहारात काय चालतं हे सगळ्यांना माहीत होईल आणि असेच सगळ्यांनी चांगल्यात चांगले कार्य करून आमच्या विहारामध्ये आणि सगळ्या विहारामध्ये चांगल्यात चांगलं याचं मार्गदर्शन होईल आणि याच्यातूनच बऱ्याच विहारांमध्ये चांगली सुधारणा होईल आणि आपल्या समाज परिवर्तनाची क्रांती ही उत्तम प्रकारे चालत राहील. माझं नाव अनिता सुनील साळवे, आनंद बुद्ध विहाराची महिला अध्यक्ष आहे. आणि तुम्ही जे कार्यक्रम जे राबवताय त्याच्याबद्दल तुमचे प्रथमतः खूप खूप अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. आणि तुम्ही विहार जे जोडताय हे याच्यापासून आपल्याला देवाणघेवाण, विचाराची देवाणघेवाण माहिती होईल आणि नवीन काही जे संकल्पना असते ते पण एकमेकांशी माहिती होण्याच्या आहे. आणि तुम्ही जे करताय ते प्रचार प्रसार या माध्यमातून त्याचा पुढे उपयोग होणार आहे आपल्याला सर्वांना आणि त्या युवा पिढीसाठी ते योग्य आहे. तुम्ही जे कार्यक्रम जे राबवताय ते खूप छान पद्धतीने राबवताय आणि विहाराला विहार जोडणं म्हणजे एक सुपीक जमीन तयार करणं हेच आहे एक आपलं काम. आणि त्याला साईडला सारलं आणि पाठीमाग आणि भीमराव साहेबांची मिराताईची गाडी आम्ही 2 सैनिकांनी भीमाचे वागण ते गाडी पुढे सोडल्या आणि तेव्हा आम्ही रिटर्न पाठीमागे परत टेचकडे गेलेलो. हे पण गाडी समता सैनिक दलामध्ये आलं पाहिजे आणि प्रत्येकाने समता सैनिक दलामध्ये शिबिर झालंच पाहिजे. प्रत्येक सैनिक म्हणजे आपल्या घराघरामध्ये तयार झाला पाहिजे. हेच बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल. नाही तर मग पूर्णपणे अधोगती बाबासाहेब बोललेले की जी मी रथ पुढं आणलेला इथपर्यंत ते रथ पाठीमागे नाही गेलेला पाहिजे, नाही तर त्याच ठिकाणी ते रथ राहू द्या असं त्यांनी पूर्ण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. ते रथ तिथं न राहता पुढं कसा नेता येईल तसं आपण ते परत नाही केला पाहिजे. माणसाला माणसं जोडले पाहिजे, समाज एकत्र आला पाहिजे, तन मन धनाने बाबासाहेबांचं काम केलं पाहिजे. काया वाच्या मनाने आणि शील आपलं खरोखर बाबासाहेबांनी सांगितलं की शील म्हणजे खूप महत्वाचं आहे, ते प्रत्येक महिलांनी पाळलं पाहिजे. सर्वांना जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. तिथंच थांबते. नमो बुद्ध.